बस स्टेशन जवळचे जे बस स्टॉप आहेत इथं खूप साऱ्या सिटी बस लागतात. आपण या सिटी बसपासून आपल्याला तिकडं हडपसरच्या बसला जायचं आहे. आपण तिकडं जाणार आहे. सध्या या सिटी बसचा गराडा बघता पुण्यात समजू शकता की पुण्यातली वाहतूक कशी आहे काय. पुण्यात सध्या ट्रॅफिकचा प्रॉब्लेम खूप वाढला आहे. तरीही या बस सेवा खूप मोलाचं काम करतात. खूप मेहनतीनं ड्रायव्हर लोक काम करतात. इथं 4 तास रात्री 12 ते सकाळी 4पर्यंत बंद असतात. काही रात्राणी पण सिटी बस असतात त्या चालू असतात. आपण आता ससून हॉस्पिटलकडे जायचं आहे. ससून हॉस्पिटलला गेल्यानंतर तिकडून आपल्याला पुढं जायचं आहे. आपल्याला त्या साईडला खूप साऱ्या बस लागतात हडपसरला जाणाऱ्या. हडपसरला जाणाऱ्या इथं क्वचितच बस भेटतात. इकडून आपल्याला हडपसरची बस पकडायची. आपल्याला ससून हॉस्पिटलपाशी आलो आपण. ससून हॉस्पिटल हे स्टेशनच्या अगदी जवळ आहे. अगदी जवळ पाहायला गेलं ससून हॉस्पिटल कॉलेज. आपण इथला GMCचा पेपर पण दिला होता. रिझल्टमध्ये काय होतं ते. आता आपल्याला तिकडं जाऊन परत ससून हॉस्पिटल आहे. शासकीय हॉस्पिटल इथं सगळ्या सोयीसुविधा आहेत. कॉलेज पण आहे. कॉलेज प्लस हॉस्पिटल असल्यामुळं सोयीसुविधा जास्त राहतात. मुलं प्रॅक्टिस पण करतात. इथं भरपूर जणांना रोजगार अवेलेबल भेटतो. ॲम्ब्युलन्सची लाईन आहे. विविध सामाजिक संस्था आणि नेते मंडळींचे ॲम्ब्युलन्स असतात. त्या कमी दरानं अवेलेबल असतात. काही फ्री असतात इथं अवेलेबल असतात. त्यानुसार हे गेट नंबर 2 आहे. इथून आपल्याला हडपसरला जायला इकडल्या साईडला गेलं का हडपसरला जायला गाडी इकडे भेटतं आपल्याला पुढच्या साईडला. आंबेडकर उद्यानाच्या बाजूला समोरच्या साईडला कलेक्टर ऑफिसच्या तिकडल्या साईडला समोरच्या साईडला एक मुतारी आहे. या मुतारीपासून जी गेलं ना इकडे एक छोटं मार्केट लागतंय. त्या मार्केटपासून गेलं पुढच्या साईडला की हडपसरचा रस्ता लागतो. तो हडपसरच्या जाणाऱ्या गाड्या तिथं भेटतात. हे छोटं मार्केट आहे. इथं पण गर्दी असते रात्री. बॅग वगैरे भेटतात इथं. लेगीज बेल्ट पॉकेट हे सगळं मिळतं इथं. आंबेडकर उद्यान आहे इकडच्या साईडला. आंबेडकर उद्यानच्या बाजूला इकडं आपल्याला बस भेटतात. त्या साईडला माळवाडी कर्वेनगर डेक्कन SNDT कॉलेज